हॅलो गाईज, वेलकम टू बॅक मोटर्स. आज मी तुम्हाला सांगणार आहे की रितेश दादानं आपल्याला कालच्या एपिसोडमध्ये सूरज दादाची घेतली जमावून क्लास. कारण की तुम्हाला माहीतच असेल की एका आठवड्यापासून आपले सूरज दादा मला कॅप्टन बनायचं आहे, मला कॅप्टन बनायचं आहे असे सांगत होते. परंतु लास्टला झाली कॅप्टन दुसरीच मॅनस. म्हणजे सूरज दादाला रितेश दादाने डायरेक्ट सांगले सगळ्यांच्या तोंडावर की सगळ्यासमोर की तुम्ही एका आठवड्यापासून नाचत होता की मी कॅप्टन होणार, मला व्हायचं अख्खा आहे, असं तसं, मी हे करणार, मी ते करणार. परंतु तुम्ही दुसऱ्यांची गोष्टी का ऐकली आणि पाठीमागे का सरकले म्हणून सगळ्यांच्या समोर खूपच रागात आले आपले रितेश दादा. हे सरांनी बराबर केले की नाही मला कमेंट करून सांगा. तुम्हाला काय वाटतं की जर सूरज दादा बिग बॉस घराचे कॅप्टन होते तर बिग बॉसमध्ये काय काय होत होतं हे मला कमेंट करून सांगा. आणि सूरज दादा दुसऱ्यांची गोष्टी ऐकून पाठीमागे सरकले, हे या गोष्टीचा आपल्या रितेश सरांना खूपच राग आला. आणि खरंच हे म्हणजे राग येण्यासारखी गोष्ट आहे. कारण की एवढ्या दिवसापासून मी कॅप्टन होणार सांगत अचानक दुसऱ्यांच्या गोष्टी, दुसऱ्यांची म्हणजे वाक्य ऐकून, दुसऱ्यांची गोष्टी ऐकून एकदम पाठीमागे सरकणं. म्हणजे ते शिकवलेत की तू होऊ नको, मी असं करतो, मी होतो, मी तुला सपोर्ट करतो वगैरे वगैरे. आणि आपला सूरज भाऊ भोळ्यापणामध्ये पाठीमागे सरकला. हेच राग आला आणि सगळ्यांच्या समोर आपल्या रितेश दादाने सूरज दादाची वाट लावली. तुम्हाला काय वाटतं की जर सूरज दादा कॅप्टन होता तर काय करत होता? आणि रितेश दादानं जे आपल्या सूरज दादाला सगळ्यासमोर बेइज्जती केली, म्हणजे त्यानं एक असलियत रूप सगळ्यांसमोरला आणला की सगळ्यांच्या समोर की सूरज दादा तुम्ही असं करू नका, दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये येऊ नका. भेटूया पुढच्यामध्ये. तोपर्यंत